आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, हे हार्मोन आहेत कुठले कुठले, FSH, LH, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन, हे 4 हार्मोन महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये परत AMH नावाचा हार्मोन ऍड होतो, प्रोलॅक्टिन नावाचा ऍड होतो, पण हे 4 तरी आपल्याला यायला पाहिजेत. तर हे हार्मोन मग इम्बॅलन्स कशामुळे होतो, तर हे इम्बॅलन्स होण्याचं कारण आहे मेन म्हणजे स्ट्रेस. मग आपण समजणार जनावरला कुठला स्ट्रेस आहे, ते जर जनावर आहे की बोलत नसलं तरी पण त्याला पण भावना आहे, त्याला पण इमोशन आहे, कळालंय. जनावराला बांधून ठेवायचं नसतंय, कुठं सोडायचं आपल्याला, मोकळं सोडायचंय. ह्याला काय केलं आपण, बांधून ठेवले, आला स्ट्रेस. साईडचं जनावर विकलं, आला स्ट्रेस, कळालं. त्यानंतर वासराला त्याच्या माया जास्त असते, वासरूच तुम्ही विकून टाकलं, आला स्ट्रेस. ठीक आहे, मालकानं मारले तरी पण स्ट्रेस आला. दूध जास्त झालं त्यानंतर सप्लिमेंट पाहिजे ते मिळालं नाही, ते स्ट्रेस आला. त्यामुळे ह्या सगळ्या स्ट्रेसमुळं जनावरांमध्ये सुद्धा हा हार्मोन इम्बॅलन्स होतो. म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणणं असते जनावराला कुठले इमोशन आहेत, जनावराला कुठला स्ट्रेस आहे, असतो, प्रत्येकाला आहे. समजते, आपल्याला माहित नाही, फक्त त्याची लँग्वेज आपल्याला कळत नाही. त्यामुळे हे सगळं नीट व्हायचं म्हटलं तर आपलं फक्त एकमेव औषध इन्फर्टिलिटी नावाचं आपलं औषध आहे, हे फार उपयोगाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे औषध वापरलंच पाहिजे. ठीक आहे.